नमस्कार, मी सुदेशना. आपण ऐकत आहात ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची चौकशी. औंढा तालुक्यात 27 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. पक्षाची प्रतिमा मिलिंद करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचा जिल्हा प्रमुखांचा इशारा. देगलूर तालुक्यातील हाळीत येथे वीज पडून 40,000चा कडबा जळून खाक. उदगीरमध्ये 18 लाखाचा गुटखा पकडला. आता बातमीपत्र विस्ताराने. आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाचे केंद्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 21 मे रोजी अजित पवार यांची चौकशी आयोगापुढे सादर होणार आहे. 1500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळातील 65 संचालकाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत तत्कालीन संचालक मंडळ दोषी असल्याचा निष्कर्ष या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काढला होता. त्यानंतर विरोधकांनी देखील हे प्रकरण प्रचंड उचलून धरले होते आणि अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे अजित पवारांची चांगलीच कोंडीही झाली होती. मात्र त्यानंतर या चौकशीचे घोडगे आतापर्यंत भिजत पडले होते. परंतु आता भाजपची सत्ता आल्यानंतर या प्रकरणाला गती मिळताना दिसत आहे. 2001 मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करत चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीचा अहवाल सहकारी आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यात अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यासह 50 जणांच्या नावाचा समावेश होता. औंढा तालुक्यातील मालडी येथे केशव पांडुरंग घोडगे वय वर्ष 27 यांनी सततच्या होणाऱ्या नापिकीला कंटाळून दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत शेतकरी हा वडिलोपराजित असणारी 4 एकर शेती पाहत होता. यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी केली असता खर्च भागेल इतके उत्पन्न झाले नसल्यामुळे नैराश्यामध्ये जाऊन केशव घोडगे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा, पत्नी, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पक्षात स्थान मिळाले नाही म्हणून अशोभनीय कृत्य करून पक्षाची प्रतिमा मिलिंद करणाऱ्यावर पक्षस्तरावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख व भुजंग पाटील यांनी दिला आहे. गत काही वर्षांपासून शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली होती. कार्यकारिणी निवडताना कोणावर अन्याय झाला असल्यास पक्षश्रेष्ठीची चर्चा करून त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची शिवसेनेची भूमिका आहे असे देशमुख व भुजंग पाटील यांनी म्हटले आहे. राज्यात युती शासनाची सत्ता आहे. त्यामुळे काही शिवसैनिकांना शासकीय समित्यावर तर काहींना पक्ष संघटनेत पद दिले जाणार आहे. जुन्या व नव्या शिवसैनिकांना घेऊन काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुखांनी म्हटलं आहे. पक्षाची प्रतिमा मिलिंद करणाऱ्यांची गळ केली जाणार नाही असे सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख व भुजंग पाटील यांनी पद न मिळाल्यामुळे थैथयात करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. देगलूर तालुक्यातील मळखेड परिसरामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याची मालिका गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी झालेल्या पावसासह वीज पडून हाळी येथे शेतकऱ्याचे 40,000चा कडबा जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात वादळी वाऱ्यामुळे गेल्या आठवड्यापासूनच सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे या भागातील शेतकरी सांगत आहेत. परिणामी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकासह ज्वारी व आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान हाळी येथे शेतकरी सुनील पंढरीनाथ जाधव यांनी आपल्या जनावरांसाठी शेतामध्ये ठेवलेला कडबाही या आसमानी संकटामुळे तरला नाही. गुरुवारी सायंकाळी शिवारात पडलेल्या विजेमुळे या शेतकऱ्याचा सुमारे 40,000 रुपयाचा कडबा जळून खाक झाला आहे. यावेळी माळेगावचे मंडळ अधिकारी पतंगे, तलाठी शेरीकर यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे व पोलीस जमादार वीरदोंडे घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे. नांदेड जिल्हा हा कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्याला लागून असल्याने दोन्ही राज्यातून सरकारकडून बंदी असलेल्या गुटख्याची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. दिनांक 16 मे रोजी सायंकाळच्या सुमारास ट्रक क्रमांक AP 28V
6280 हा ट्रक हैदराबादहून उदगीर मार्गे नांदेडकडे गुटखा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती उदगीर पोलिसांना मिळाली। त्यानुसार DYSP चंद्रकांत खाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत पराडे आपल्या ताफ्यासह सापळा रचून ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये गुवा गुटख्याचे 18 गोण्या ज्याची किंमत 18 लाख रुपये असून हा गुटखा ताब्यात घेतला आहे। ट्रकचा चालक तानाजी माधव राहणार हाळी तालुका देगलूर यास पोलिसांनी अटक केली असून सदरील गुटखा नांदेड जिल्ह्यातील बालाजी शेंबाळेकडे नेला जात होता असं समजते। आणि याचबरोबर @ब्रेकिंग न्यूजचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।